कार्यकर्ते मंगेश मोरे. मला आज रत्नागिरी येथे खेडवरनं उपोषण करायला यायला लागलं आहे, कारण स्थानिक प्रशासनाने आमच्याकडे लक्षच दिलेलं नाही. आमचं असं उपोषण आहे की वारंवार तक्रार करूनसुद्धा खेड नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो गेली 3 वर्ष बंद आहे. या उपोषणासाठी माझं 4थं उपोषण आहे. खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे त्याच्यासाठी. परत दुसरं जे उपोषण आहे माझं हे की खेड शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते खूप खराब झालेले आहेत. मार्च एप्रिल मेपासून आम्ही त्याच्याकडे अपडेट आहोत, BNC खाता आणि नगरपालिका खात्याकडे, की लवकर तुम्ही पाऊस व्हायच्या आत करा. पण तरीसुद्धा त्यांनी केलेलं नाही. आणि आता अक्षरशः अशा हालत झालेली आहे रस्त्यांची की माणसाला गाडी चालवताना ज्येष्ठ नागरिकांना मानकेचा त्रास कुठे होतो आहे, कुठे पाठीचा त्रास होतो आहे. परत त्या रोडने गेलो, परत तिकडे फिरायचं बोलल्यावरती नागरिकांना खूप त्रास होतो आहे. आणि दुसरा विषय आहे खेड रेल्वे स्टेशनचा. खेड रेल्वे स्टेशनचा असा विषय आहे की मागच्या वेळेला आम्ही त्याच्यासाठी पण 1 मेला उपोषणाला बसलेलो, 26 जानेवारीला उपोषणाला बसलेलो. व आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की आम्हाला चांगल्या दर्जाचा रोड करून द्यावा, तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही. आणि आपल्या मागण्या काय? आता आमची मागणी आहे की खेड नगरपालिकेचा दवाखाना जो आहे तो पूर्वात लगेच चालू करून द्यावा त्वरित. कारण 1 मे रोजी पण आम्ही उपोषणाला बसला, आश्वासन दिले, पण त्यांनी काय चालू केलेलं नाही. आणि खेड शहरातले जे रस्ते आहेत ते लोकांसाठी सुव्यवस्थित करून नागरिकांना व्यवस्थित मार्ग करावा हीच आपलं अपेक्षा आहे. धन्यवाद.